नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस एस भाग्यश्री चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी WH क्वेश्चन्स घेऊन आले आहे. WH क्वेश्चन्समध्ये आपणाला वेअर या शब्दापासून पूर्ण इंग्लिशमध्ये वाक्य तयार करायचे आहेत. वेअरचा अर्थ होतो कोठे. तर वेअरपासूनचे आपण सर्व वाक्य पाहणार आहोत, जे तुमच्या दररोजच्या बोलण्यातील वाक्य आहेत. अगदी सोपे आहेत. हे वाक्य आणि हा व्हिडिओ पाहून तुम्हाला वाटेल की इंग्लिश अगदी सोपी आहे. आणि हो मित्रांनो, इंग्लिश अगदी सोपी आहे. चला तर मग पाहूयात आपण त्याला कोठे पाठवत आहात. आता हे वाक्य आहे, आपणाला हे वाक्य इंग्लिशमध्ये बोलायचे. तर कोणत्या पद्धतीने? वेअर आर यू स्टँडिंग हिम, म्हणजे आपण त्याला कोठे पाठवत आहात हे मराठीतून इंग्लिशमध्ये ट्रान्सफर करायचे. अगदी सोपी पद्धत आहे. प्रीती तू कोठे आहेस, हे आपल्या दररोजच्या वापरातले प्रीतीच्या ऐवजी तुम्ही कोणतेही नाव वापरू शकता. वेअर आर यू प्रीती या पद्धतीने बोलायचे आहे. कारण वेअरचा अर्थ कोठे. ज्या वाक्यामध्ये कोठे येतं तिथे वेअर वापरायचे आहे. अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. कुत्रा कोठे गेला आहे, हे वाक्य आपण कसे बोलणार? वेअर द डॉग हॅज गॉन या पद्धतीने बोलायचं आहे. हा जो वेळ दिलेला आहे, हा वेळ तुम्हाला वाक्य लिहून घेण्यासाठी दिलेला आहे. त्यामुळे हे वाक्य लिहून घ्या. तुम्ही दररोजच्या वापरात हे वाक्य बोलू शकता. तुम्ही कोठे जात आहेत, हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये वेअर आर यू गोईंग या पद्धतीने बोलणार आहोत. अगदी सोपी पद्धत आहे. तुम्ही हे वाक्य लिहून घ्या आणि हे वाक्य दररोज बोलण्याचा प्रयत्न करा. तुम्ही लवकरात लवकर इंग्लिश अशी एकदम फास्ट बोलायला शिकताल. तुम्ही कोठे राहता, हे वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये कसे बोलायचे? वेअर डू यू लिव्ह, वेअर डू यू लिव्ह या पद्धतीने बोलायचं आहे. व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण कोठून येत आहात. आता हे वाक्य आपण इंग्लिशमध्ये बोलायचे. कोणत्या पद्धतीने? वेअर आर यू कमिंग फ्रॉम, वेअर आर यू कमिंग फ्रॉम या पद्धतीने बोलायचं आहे. खूप सोपे सोपे वाक्य आहेत. तुम्ही व्हिडिओ पूर्ण. तुमचे घर कोठे आहे, हा सहज आपण प्रश्न विचारू शकतो. तर हेच वाक्य आपणाला इंग्लिशमध्ये विचारायचे आहे. तर वेअर इज यू रेसिडेन्स, तुम्ही हे कपडे कोठून खरेदी केलेत, इंग्लिशमध्ये कसं विचारणार आपण? फ्रॉम वेअर डिड यू बाय धिस क्लॉथ, फ्रॉम वेअर डिड यू बाय धिस क्लॉथ, तुम्ही हे कपडे कोठून खरेदी केले. किती सोपी पद्धत आहे इंग्लिश बोलण्याची. प्रिया तू कुठे जाशील, हा सहज प्रश्न आहे. हा प्रश्न आपल्याला इंग्लिशमध्ये विचारायचा. वेअर विल यू गो प्रिया, वेअर विल यू गो प्रिया, प्रिया तू कोठे जाशील असा. मी कोठे उतरू शकतो, वेअर कॅन आय गेट डाऊन. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर इंग्लिश बोलायला शिकायचे असेल तर हे छोटे छोटे आणि सोपे वाक्य पासून सुरुवात करावी. तुम्ही कुठे काम करता, तुम्ही कुठे काम करता हे वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये वेअर डू यू वर्क, वेअर डू यू वर्क. मी तुम्हाला पुन्हा केव्हा भेटू शकतो, वेअर कॅन आय मीट यू अगेन,
वेअर कॅन आय मीट यू अगेन? थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अँड सबस्क्राईब माय चॅनल. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. बाय बाय. भेटूया नवीन नवीन वाक्य आणि इंग्लिश बोलण्याची सोपी पद्धत घेऊन नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.